नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण ऑनलाईन डिजिटल सातबारा कसा काढायचा. मित्रांनो, डिजिटल सातबारा कसा काढायचा याबद्दल जरी आपल्याला माहिती असेल तर या नवीन सातबाऱ्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत. तेच बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम गुगलमध्ये डिजिटल सातबारा .महाभूमी.गव्हर्नमेंट.इन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला रेग्युलर लॉग इन व OTP बेस्ड लॉग इन असे दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुमचं पूर्वी लॉग इन असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर खाली न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून आपण नवीन रजिस्ट्रेशन करून घेऊया. यामध्ये सुरुवातीला आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरूयात. यामध्ये आपलं फर्स्ट नेम, त्यानंतर आपलं मिडल नेम व त्यानंतर आपलं लास्ट नेम टाकून घेऊयात व आपलं जे जेंडर आहे ते सिलेक्ट करूया. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून खाली सिलेक्ट ऑक्युपेशन मध्ये जे आपलं ऑक्युपेशन जे असेल ते आपण निवडूया. त्यानंतर आपला ईमेल आयडी टाका व आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती टाकून घ्या. त्यानंतर खाली आपला संपूर्ण ऍड्रेस फिल करून घ्यायचा आहे व ऍड्रेस फिल केल्यानंतर खाली लॉग इन इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला एक लॉग इन आयडी क्रिएट करायचा आहे व समोर दिलेल्या चेक अवेलेबिलिटी या बटनावरती क्लिक करून तो युजर नेम अवेलेबल आहे का ते चेक करायचं आहे व खाली पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. त्यात अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करून आपलं जे लॉग इन आयडी व पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे व कॅप्चा फिल करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे. आता आपल्याला यात बरेच पर्याय आहेत. आपण इथून डिजिटल सातबारा, डिजिटल साइनड 8 डिजिटल साइनड ई फेरफार इत्यादी सर्व डिजिटल साइनड प्रॉपर्टी कार्ड व डिजिटली साइनड आर्चिव्ड डॉक्युमेंट्स हे आता नवीन ऍड झालेले आहेत. तिथून आपण आपले डॉक्युमेंट्स काढून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला डिजिटल सातबारा मध्ये डू यू नो UL पिन कंसात आपल्याला UL पिन क्रमांक माहिती आहे का. आता मित्रांनो, हा UL पिन क्रमांक काय असतो ते आपण पाहूयात. मित्रांनो, आपल्या आपण महाभूमीवरून आपला साधा सातबारा काढून घ्यायचा आहे व त्यावरती आपल्या डाव्या कोपऱ्यात आपला UL पिन दिलेला असतो. तो UL पिन आपण तिथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली 3 नवीन ऑप्शन दिलेले आहेत. मित्रांनो, पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षांचा डाटा पाहिजे असेल तर 1 नंबर वरती क्लिक करायचा आहे व पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा पाहिजे असेल तर 2 नंबर वरती क्लिक करायचा आहे व पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासून सर्व वर्षांचा जर डाटा पाहिजे असेल तर आपल्याला 3 नंबर वरती क्लिक करायचा आहे. इथे आपला UL पिन टाकून घ्यायचा आहे. आपला UL पिन टाकून घेतल्यानंतर आपण व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर आपला डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि आपला सर्वे नंबर म्हणजे आपला गट नंबर दिसून येईल. तो जर गट नंबर आपला बरोबर असेल तर खाली कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिजिटल साइनड ऑन जी डेट आहे ती डेट दिसेल व आपण इथून डाउनलोड वरती क्लिक करून आपला डिजिटल सातबारा उतारा डाउनलोड करून घेऊ शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळे बदल नवीन सातबारा उतारामध्ये झालेले आहेत.